कटलरी आहे ना, जोड ड्रॉवर, कटलरी ड्रॉवर, तर त्याच्यासाठी मला ट्रे बनवायचा आहे. तर कसं ऑर्गनाइज राहत नाही आणि इकडे तिकडे चमचे राहतात. तर बघू शकता सगळे इकडे तिकडे पडलेले आहे. आणि असं आम्ही इथे आलो होतो आंबडकडे, तर असे लाकडं आहे बनवलेले बघू शकता. असं गार तुमचं आहे ना तुमचं इथून वरतून तरंग ठेवू का आणि हे खाली टाकून द्यायचं. हा असं पूर्ण काय शूट नंतर हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आणि इथे बघू शकता थोडंसं ऊन पण पडलेलं आहे, पण गारवा आहे. आणि इथे मी रेडी झालेली आहे. तर आता आम्हाला बाहेर जायचं आहे अंबडकडे. तर का जायचंय तर ते नंतर कळेलच तुम्हाला की कशासाठी जायचं आहे. तर तोपर्यंत मी पटापट खिचडी टाकून देते. तर इथे ना खिचडी टाकून देते. आणि विहान केळाला मस्त शिरा करून दिला होता आणि आम्ही चहा वगैरे घेतला. तर चला आता मी पटापट खिचडी टाकते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. चला, तर इथे मस्त खिचडी टाकलेली आहे. आपल्या इंद्रायणी तांदळाची उडदाची डाळ टाकून मस्त टाकलेली आहे. इतक्यात झाली, आता म्हणजे होईलच थोड्या वेळाने. आणि म्हणजे कसं जेवण करून जाता येतं. आणि मग तर आम्हाला तिकडे अंबडकडे का जायचं आहे तर ते तुम्हाला सांगते मी. तर माझं तुम्हाला दिसत असेल कटलरी, जे कटलरी ड्रॉवर आहे ना, हे बघू शकता इथे. तर तुम्हाला दाखवलं मी मला कसं बनवायचं आहे. तर मला ना आपलं कटलरी आहे ना, जोड ड्रॉवर, कटलरी ड्रॉवर, तर त्याच्यासाठी मला ट्रे बनवायचा आहे. तर कसं ऑर्गनाइज राहत नाही आणि इकडे तिकडे चमचे राहतात. तर बघू शकता सगळे इकडे तिकडे पडलेले आहे. आणि असं लोटलं ना तर सगळे चमचे तिकडे निघून जातात. आणि मी याच्यात सुऱ्या पण ठेवत नाही, कारण कसं विहान ते कसे हात घालतात आणि मग डायरेक्ट जर सुरी कशी लागू शकते, मी सुऱ्यावरतीच ठेवते. आणि चमचे वगैरे याच्यात असं पण सगळं एकत्र असं लवकर पटकन सापडतच नाही. त्याच्यामुळे मला कसं कटलरी ट्रे बनवायचं आहे. आणि खूप कधीच म्हणजे बनवायचंच होतं तसं. आणि मला बनवूनच घ्यावं लागेल, कारण मग ऑनलाईन पण मागितलं ना त्याच्या छोट्या साईज असतात. आणि असं पण घ्यायला गेलं तर छोट्या साईज भेटतात, कारण आमचं ड्रॉवर हे सगळ्यात मोठं घेतलेलं आहे आम्ही. आणि जी ऍक्च्युअल साईज असते ना ती लहान असते. तर आमचे ड्रॉवर सगळे ह्या साईजचे सगळे मोठे मोठे ड्रॉवर आहे, म्हणून आम्हाला बनवूनच घ्यावं लागेल. तर मग मी वैभवला बोलली की मला एक असं बनवायचं आहे. मग ते मला म्हणे की मीच बनवून देतो. त्यांना कसं आवडतं बनवायला, जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ते बनवतात लाकडी वस्तू वगैरे, त्यांना आवडतं बनवायला. तर त्याच्यामुळे मग ते बोलले की मी बनवून देईन. आणि त्यांना मी दाखवलं कसं बनवणार वगैरे. तर त्याच्यासाठी मग आम्हाला जायचंय. तर ते वेगळं वूड भेटतं, तर त्या वूडचं बनवायचं आहे. तर तिकडे गेल्यावर नंतर तुम्हाला दाखवलंच मी ते कोणतं वूड आहे. तर असं मस्त ऑर्गनाईज करून ठेवणार. मोठे मोठे चमचे आहे ना एका साईडला, नंतर आपले सूर्या, छोटे छोटे चमचे, जे अशा वस्तू आहेत ना, समजा हे क्रॅब्स वगैरे, हे फिशचं काढायचं, ते एका साईडला ठेवेल म्हणजे पटकन सापडेल. तर असा प्लॅन आहे. म्हणून आता ते लाकूड घ्यायला जायचंय आणि तयार करायचंय तसं. तर जसा वेळ भेटेल ना वैभवला तसं ते मला तयार करून देतील. तर चला आज जाऊ आणि घेऊन येऊ. आणि इथे माझी खिचडी पण मस्त रेडी होते छानपैकी. दाखवलं मी काय कसं बनवायचं आहे. तर आता इथे खिचडी पण होते, झालीच आहे ऑलमोस्ट. तर चला आता मी तिकडे गेली की बोलतेच. आणि मग बघू भेटतं की नाही तसं ओढा आम्हाला जसं पाहिजे तसं. आणि कसं मेजरमेंट घेऊन वगैरे सगळं करावं लागणार आहे. तर तेच म्हटलं तर आज जाऊ, थोडंसं DIY वगैरे करता येतं. आणि चला बोलते नंतर तुमच्याशी. तर इथे बघू शकता किती छान असं केलेलं आहे. टेबल आहे आणि इथे बॉटल्स ठेवायचं आणि कांदे ठेवायचं मस्त केलेलं आहे बघू शकता. आणि फळ्या गार्डनला लावायच्या आपल्या तयार करून शकतो. बघू शकता एवढे लाकडं भेटता. हे त्याच लाकडाचं बनवलेलं आहे का? किती भारी असं बनवू शकतो वस्तू इथे बनवलेलं आहे बघू शकता इथे. आणि इथून सारखं बनवलं.
तर आम्ही इथे आलो होतो आंबडकडे, तर असे लाकडं हे बनवलेले बघू शकता. तर 27 बाळ खुर्ची ना, बाळ खुर्ची हे बघ ना, या कलर देऊन टाकायचं. हा अगं भारी ना 27 अच्छा बाळ खुर्ची आहे. छान आहे ना तुमचं. आणि स्टोरेजसाठी इथे इथे नाही का ठेवायला सगळं स्टोरेज. आणि हे डाळलेलं आहे असं त्याला. तर अशा बार खुर्च्या टाईप केलेल्या आहेत. छान आहे मस्त उंच. तुला नाही बसते ना तियारा. आणि हे पण मस्त बघू शकता इथे स्टोरेज ठेवण्यासाठी कांदे बटाटे वगैरे सुद्धा ठेवू शकतो. आणि असं टेबल्स आहे. आणि इथे असं काहीतरी टेबल केलेलं आहे मस्त. बघू शकता. हे पैसे कसं आहे त्यामध्ये. विहानांनी ते इथून वरतून तरंग ठेवू का आणि हे खाली टाकून द्यायचं. हा 68 असं पूर्ण काढा. आणि शेवटपर्यंत ना. हा 61 61.5 आणि 68. आणि 61.5 ना. नाही आहेत 68 ना. बरोबर आहे. किती घेतलं 61.5. नाही नाही 68. एकदम मऊ लाकूड आहे. हे हलकं देवदार वृक्षाचं म्हणतात ना ते आहे. कोणतं लाकूड आहे हे कोणतं लाकूड आहे. देवदार वृक्षाचं. अजून वेगळं नाव आहे त्याला काहीतरी ना. हलकं लाकूड. मीच केले. हा ठीक आहे. पर्वत आणले होत्या पण त्यांनी वेळ लागेल. आणि यांच्याकडे कसं वैभवकडे मशीन पण आहे लाकडं कापायचं वगैरे अशा फळ्या कापण्याचं मशीन घेतलेलं आहे. कुठे इथे देऊ ना. इथे असं इथे उभं नाही याच्यावर उभं फक्त 1 इंच. जास्त करावं लागेल. खाली गेलं ना ते.
तर तुम्ही बघितलं असेल वैभवने काम सुरू केलेलं आहे. त्या फळ्या आणल्या आम्ही जाऊन आणि किती छान छान वस्तू होत्या त्या लाकडाच्या, म्हणजे खूप भारी वस्तू बनतात आणि वैभवला तशी आवड आहे काही काही बनवायची. तुम्हाला मागेच बोलली होती की वैभव काहीतरी DIY करताय, तर हेच करताय. मस्त कटलरी कॅबिनेट बनवताय माझ्यासाठी. तर तसं मी कटलरी कॅबिनेट ॲमेझॉनवर का कोणत्या साईडवर सर्च केलं होतं, तर कितीला असणार ते गेस करा. तर ते होतं 9,500चं कटलरी कॅबिनेट होतं. तर बापरे म्हटलं एवढं महाग मिळतं. तर फायबरचं होतं ना, तर फायबरचं पण महाग मिळतं. फायबरचं आय थिंक 1,500-1,000ला मिळतं ते, पण साईजमध्ये नसतं. कारण माझं खूप मोठं ड्रॉवर आहे, तुम्ही बघितलं असेल. तर त्या साईजमध्ये कोणतेच अवेलेबल नव्हते. मी गेली होती, म्हटलं फायबरचं वगैरे तरी घेऊन टाकेल, कारण चमचेच नुसते इकडे तिकडे आणि मुलांना कसं लागायची शक्यता असते. हात घालायची, हात लावला समजा त्यात काटाचे चमचे असतात, दुसऱ्या काही वस्तू असतात. तर त्याच्यामुळे मग वैभव बोलली की मला पाहिजे. आम्ही खूप शोधले, पण काही ऑनलाईन तर खूपच महाग होते. मग मी खूप शोधलं की गावात इकडे तिकडे खूप चांगल्या जे किचन ट्रॉलीज वगैरे, किचन मॉड्युलर किचन असतात तिथे बनवतात, तिथे म्हटलं तिथे भेटेल. हार्डवेअर कडे बघितलं, पण मला काही भेटलं नाही ते. आणि होते तर प्लास्टिकचे होते, पण ते साईज मध्ये नव्हते, कारण माझा ड्रावर खूप मोठे कटलरी ड्रावर. तर मग वैभव बोलले की इथं मी बघतो. मग त्यांनी सर्च केलं की कसं काय सगळं, कसं कोणतं लाकूड वापरता, कोणतं काय. तर मग आम्ही आंबडकडे गेलो. आंबडकडे गेलो. तिकडे खूप तसे लाकडाची दुकानं आहे, लाकडांचे ते मऊ लाकूड भेटतं, ते खूप दुकानं आहे. तर तिथे गेलो. मग तिथून त्या फळ्या आणल्या आणि पण महाग मिळतात थोड्याशा, पण मग आणल्या. आणि वैभवकडे तुम्हाला माहिती, वैभवला खूप म्हणजे असं हॉबी त्यांची की काही काही वस्तू बनवणं, कलर देणं. आता किचनला पण त्यांनीच कलर दिलेला आहे. आणि बाकीच्या वस्तू काही घरातल्या लागणाऱ्या वस्तू बनवण्या वगैरे पासून म्हणजे सगळं त्यांना आवडतं. तर फळ्या आणल्या आणि आता त्यांचं काम चालू आहे. रोज थोडं कट करणं वगैरे. तर ते तुम्हाला शेअर केलंच मी मागे की कसे कट करताय वगैरे. माप घेतलं त्यांनी पूर्ण ड्रावरचं वगैरे सगळं. तर आय होप चांगलं झालं पाहिजे सगळं ड्रावर. आणि जेव्हा पूर्ण होईल ना, ते तुम्हाला डायरेक्ट तेव्हा नंतर दाखवेलच मी. तर मी एक्साइटेड आहे की माझं कटलरी ड्रावर तयार होईल आणि मी माझ्या पद्धतीने ते डिझाईन करेल की मला कोणते चमचे कुठे ठेवायचे, कुठे काय ठेवायचे, कुठे स्ट्रॉ वगैरे ठेवायचं आहे. तर ते मी डिझाईन म्हणजे मी सांगेल आणि तसं डिझाईन करून मला देतील ते. तर तेच. आणि असं होता आजचा ब्लॉग. तर तुम्हाला कसं वाटलं बघायला? छोटासा ब्लॉग, पण मग खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. खूप म्हणजे तुमच्याकडे मॉडेल किचन असेल, तुम्हाला कटलरी ड्रावर करायचा असेल, तुम्ही इग्नोर करा. बाहेर ना मोठी लावलेली म्हणतो आवाज येतोय. तर तुम्हाला कटलरी ड्रावर करायचं असेल तर तुम्हाला खूप म्हणजे आयडिया येतील की माझं कटलरी ड्रावर मी कसं तयार करणार आहे, कसं म्हणजे सगळं मी हळूहळू ते शेअर करेन तुमच्यासोबत की कसं करणार आहे, काय करणार आहे. तर असं होतं आजचा ब्लॉग. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तिथल्या वुडनच्या वस्तू पण दाखवल्या. आपण खूप प्रकार करू शकतो घरच्या घरी. विनाकडनं आपण जाऊन दुसऱ्यांकडून करून घेतो आणि त्यांच्या डिझाईन असतात. आपण स्वतः केलं तर आपल्या डिझाईन असतात त्या. आपण स्वतः डिझाईन करतो आणि आपण आपल्या घरी करतो सगळ्या. म्हणजे वैभवचं तसंच आहे, घरच्या घरी ते स्वतः तयार करतात. म्हणजे काही वस्तू त्यांना खूप आवड आहे. त्यांनी चॉपिंग बोर्ड सुद्धा केलेला आहे. मागे तो व्हिडिओ पण आहे, बघायला असेल तर नक्की जाऊन बघा. खूप छान चॉपिंग बोर्ड केलेले वुडनचे. तर एका दिवशी पण दाखवेल मी ते चॉपिंग बोर्ड. तर मी खूप लकी आहे की मला असं नवरा भेटला की सगळं त्यांना येतं. जे सांगितलं ते मला असं बोल होती लागत की आता हे काम करायचंय तर बोलून घ्या, ते काम करायचं. त्यांना जसा वेळ भेटेल ना, जरी डॉक्टर असले तरी त्यांना खूप आवड आहे बाकीच्या गोष्टी करायची, म्हणजे लाकडाच्या वस्तू वगैरे असं काही बनवायची त्यांना खूप आवड आहे. तर म्हणून मग ते करून देत आहे मला. तुम्हाला कसं वाटणार ब्लॉग? आणि आय होप तुम्हाला आवडला असेल बघायला. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल किंवा मी तुम्हाला दाखवलेलं मस्त लाकडाच्या वस्तू वगैरे काही दाखवल्या त्या आवडल्या असतील तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. काय